समजा अचानक सायरन वाजतो, लोक धावतायत, गोंधळ माजलाय, पोलीस, फायर ब्रिगेड आणि मेडिकल टीम घटनास्थळी धावतायत. पण हे खरं नाहीये, हे एक मॉक ड्रिल असणार आहे. मॉक ड्रिल म्हणजे संकटाची नक्कल, पण सरावासाठी. आपण तयार आहोत का? आपली यंत्रणा सज्ज आहे का? या सगळ्याची प्रॅक्टिकल चाचणी म्हणजेच मॉक ड्रिल. 1971 नंतर पहिल्यांदाच भारतात एवढ्या मोठ्या प्रमाणावर नागरी संरक्षण मॉक ड्रिल होत आहे. 7 मे 2025 रोजी देशभरात तब्बल 244 जिल्ह्यांमध्ये हा सराव होणार आहे. उद्देश काय? तर युद्धजन्य स्थिती, हवाई हल्ला किंवा भूकंपासारख्या आपत्तींमध्ये सामान्य नागरिकांना सुरक्षित ठेवणं. या मॉकड्रिलमध्ये बनावट परिस्थिती तयार केली जाते. उदाहरणार्थ बॉम्बस्फोट, दहशतवादी हल्ला किंवा आग लागणं. सर्व लोकांना सुरक्षित बाहेर काढणं. NDRF, पोलीस आणि मेडिकल टीम यांचं प्रत्यक्षात यंत्रणेसह पोहोचणं ही सगळी प्रक्रिया तपासली जाते. म्हणजेच वेळेवर प्रतिसाद मिळतोय का? सिस्टम काम करते का? कोणत्या गोष्टीत सुधारणा हवी आहे का? या सगळ्यांचं मूल्यांकन केलं जातं. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, ठाणे, पिंपरी चिंचवडसह एकूण 16 ठिकाणी मॉक ड्रिल होणार आहे. ही केवळ प्रक्रिया नाही, ही एक तयारी आहे भविष्यातल्या संकटांची. आपत्ती कधी सांगून येत नाही, पण जर सराव आधीच झालेला असेल तर संकटातही आपण निभावू शकतो. म्हणूनच मॉक ड्रिल करणं गरजेचं आहे. अशीच महत्त्वाची माहिती मराठीत पाहण्यासाठी आमच्या सिविक मिररच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू